मराठी बोधकथा समाधान. एक श्रीमंत सावकार होते आणि त्या सावकाराजवळ अलोटाची संपत्ती होती. पुढील 7 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती. तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता. मनात काहीतरी विवचना होती, त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही आणि त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे की मी काय करू म्हणजे या विवेचनेतून माझी सुटका होईल आणि मला सुखाची झोप लागेल. त्याला कोणीतरी सांगितले की तू संतांना शरण जा, म्हणजे संतच यातून तुला सोडवतील. श्रीमंत संताच्या शोधात निघाला. वाटेत एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते. त्यांना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला, महाराज, मला काहीही कमी नाही. पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढं मिळवलेलं आहे मी, तरी मला सुखी नाही. एक विवचना मला झोपू देत नाही, त्यामुळे मी सुखी नाही. साधू महाराज म्हणाले, आधी विवचना काय आहे ते तर सांग, म्हणजे त्यातून कसे सुटायचे हे मी सांगतो. श्रीमंत म्हणाला, महाराज, तसं म्हणाल तर मला काहीही विवचना नाही, पण एक विवना आहे. ती म्हणजे माझ्या 8व्या पिढीचे काय होईल. कारण 7 पिढ्याचं मी कमवून ठेवलेलं आहे. चिंता आहे ती फक्त 8व्या पिढीची. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. साधूंनी त्याला 1 किलोभर तांदळांची पिशवी दिली आणि सांगितलं की त्या डोंगरावर एक म्हातारी त्या झोपडीत राहते. तिला हे तांदूळ देऊन ये, म्हणजे मी तुला तुझ्या विवेचनेतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला. ज्यावेळी झोपडीला दारसुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती. तिची भावना समाधी लागली होती. श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजींची भावसमाधी भंग पावली. तिने वर बघितले आणि म्हातारी म्हणाली, का आलास रे बाबा इथे तू. तो म्हणाला, म्हातारी, तुला तांदूळ द्यायला आलो आहे, हे घे, मग मी जातो. ती म्हणाली, का रे, मी तुला मागितले होते का. तुझ्यासमोर हात पसरला होता का. नाही ना, मग का आणलेस तांदूळ. ही पिशवी उचल आणि चालायला लाग. तो म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूंनी पाठवलं आहे म्हणून मी आलो आहे. ती म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग की अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहे. श्रीमंताने आपली अक्कल चालवली आणि तो म्हणाला, म्हातारे, 3ऱ्या दिवसाला होतील, राहू दे. ती म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुम्हाला नको आहे आणि त्या साधूला नको. त्या साधूला सांग, 3ऱ्या दिवसाच्या तांदूळाची चिंता मी ज्यांच्यावर सर्वस्वांचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसले त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधू समोर पिशवी ठेवून निघाला. साधूने त्याला हाक मारली, अरे, विवचना घेऊन आला होतास ना, मी तुला त्यातून सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला, महाराज, मला याचं उत्तर मिळालेलं आहे. 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. या कथेचा आशय हा आहे की सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही, तर सुख समाधानात आहे आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही. ते भगवंताच्या भजनानेच मिळते. भोजनात सुख नसून भजनात सुख आहे. आमच्या जीवनातील भजन नाहीसे झाले आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिले म्हणून आम्ही दुःखी आहोत. अशाच प्रकारे आपली ही छोटीशी कथा इथेच आमची आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली, या कथेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला फॉलो करा.